श्रीमान रायगडाला पुण्याकरता या ठिकाणी आले. छत्रपती श्री शिवरायांची स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड. रायगड शिवलिंगासारखा काळ सावित्री गांधारी तीन नद्याने रायगडाला आपलं वेढले. सौंदर्य आपल्याला जपायचंय, आपला इतिहास आहे तर आपण जपणार तर आपल्याला पुढच्या पिढीलाही बघायला भेटणार आहे. शिवाजी महाराजांना 8 राण्या. चला, हे सायकलिंग करतात. सायकलिंग करताना हे कंटिन्युअसली फिरत असतात. हे बी सर असतात. यस, हो, धन्यवाद सर. माझं नाव मयूर जाधव, मी राहणार मालेगावचा. तसं फिरस्तीलाच असतो. तुमच्या सारख्यांसारखीच मलाही ओढ आहे. ठीक आहे, धन्यवाद. अयोध्या सायकलिंग केलं. ओके. कन्याकुमारी गेला. कन्याकुमारी. अरे बाबा, अरे बाबा, किल्ले करणं सर्वात अवघड आहे. ती गोष्ट करतायत तुम्ही. मी बाईकवर येतो तरी जाम होतो, तुम्ही सायकलिंगवर फिरू राहिले. नाही नाही, खरं तुमच्या एजचं असताना आम्हाला नाही वाटत की आम्ही फिरू शकत बा. आम्ही याच एज मध्ये थकून जातो, तुमच्या एज मध्ये तर शक्यता नाही. चालेल, खूप मस्त वाटलं तुमच्यासोबत. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. हा मित्रपरिवार काल संध्याकाळीच भेटला होता मला. खूप सुंदर असा. अरे नाही, आता तर सध्या नकोय. किती भेटणार असं. पाहिजे बघ. ठीक आहे सर, चेक करून तुम्ही चाललेला दादा तुमचं. जय शिवराय. मी प्रदीप ढवळे. छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्रीमान रायगडाला का निवडलं या जाणून घेण्यासाठी आपण श्रीमान रायगडावरती आलो. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज जय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपण श्रीमान रायगडाला पुण्याकरता या ठिकाणी आलो. छत्रपती श्री शिवरायांची स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड. मग स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड. मग प्रश्न पडतो की पहिली राजगड राजधानी महाराजांनी सोडून रायगडाला राजधानी का निवडली. तर आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असताना दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावरती नियंत्रण ठेवण्यात. जसं की आज इंडियन नेव्ही ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे आपल्या राजांनी 400 वर्षापूर्वी शिकवून दिले. शिवाय रायगडाला आपण पाहिलंच असेल की या रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेले. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झालेल्या टच झालेली. रायगड शिवलिंगासारखा, रायगड कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये काळ सावित्री गांधारी तीन नद्याने रायगडाला वेढलेल्या. या रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 2851 फूट आहे.
जे की पायथ्यापासून वरती आलात हे 1350 फूट 870 मीटरवरती आपण उभे आहेत. या रायगडाला काही शिवभक्त असतात की पूर्णतः प्रदक्षिणा देखील मारली जाते. ही पूर्ण प्रदक्षिणा 16 किलोमीटरची पूर्ण प्रदक्षिणा. रायगड जो आपला वरती पसरलाय हा 1200 एकर मध्ये पसरलाय. 100 एकर वास्तविक इमारतीत. रायगडाला आपण पायी चढून आलो तर 2000 साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे. 1.5-2 तास लागतात वरती येण्याकरता. नुकताच आता 96 चाललेला प्रकल्प पुण्यामधील जोग कंपनीच्या त्याने केवळ आणि केवळ 4 मिनिटांमध्ये आपला गड प्रवेश झाला. 128 पायऱ्या चढून समोर ज्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो तो आहे मेना गेट. महाराजांच्या राणावर आज घेतले स्त्रिया यांचा खाली बाग बगीचा होता आणि या बाग बगीच्यामध्ये फिरायला त्या मेण्यामध्ये ये जा करत असत. पण याला मेना गेट असं म्हटलं जातं. आता इथून पुढे आपण रायगड पाहणार आहोत. परंतु रायगड पाहत असताना येणाऱ्या प्रत्येक शुभभक्ता इथला हर एक रायगडचा गाईड हात जोडून विनंती करतो की हा आपला रायगड आहे, कुठला पिकनिक पॉईंट नाहीये. छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीत आपल्या येणाऱ्या शुभभक्तांनी याचं पावित्र्य राखायचंय. आपल्याकडे असणारा कुठल्या प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरापेटी ठेवली त्या कचरापेटीमध्येच टाकायचंय. अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी भरती जायचे. आम्ही तर म्हणतो जर भरलेली बॉटल घेऊन जर का आपण गड चढू शकतो तर रिकामी झालेली बॉटल घेऊन गड उतरलं देखील पाहिजे. हा प्रत्येक शुभभक्ताने हा संदेश या ठिकाणी बाळगला पाहिजे आणि पाळला पाहिजे. महाराजांचा संदेश आलेलाच आहे की यायचं शिस्तीत आणि जायचं देखील शिस्तीत. अशा प्रकारे आपल्याला रायगडावर पाहायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज. दादांनी जी माहिती दिली त्या पद्धतीने तुम्ही येणार रायगडावर तर त्याच पद्धतीने तुम्ही त्या माहितीचं पालन करा. जे इथले नियम आहेत त्या गोष्टी आणि आपलं सौंदर्य आपल्याला जपायचंय, आपला इतिहास आहे तर आपण जपणार तर आपल्याला पुढच्या पिढीलाही बघायला भेटणार आहे. तर ठीक आहे, आपण पुढे आता बघूयात, अजून दादांसोबत पुढे जाऊयात. चला. त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आहे राणी महाल पॅलेस. छत्रपती श्री शिवाजी महाराजांना 8 राण्या सोयराबाई, भुराबाई, काशीबाई, तजीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, तक्वाराबाई आणि तरुणाबाई. आता 8 राण्या सांगितलं तर आश्चर्य की महाराजांना 8 राण्या. परंतु यामागे एक राजकीय हेतू होता. साम्राज्य विस्ताराच्या मागे कल्पना होती. या महाराष्ट्रामध्ये मातब्गार सरदार घराणे होती. मोहिते निंबाळकर, गायकवाड, शिर्के, देशमुख, विचार इंगळे नामवंत सरदार घराण्याशी सोहरे संबंध जोडावे, नातेगोती जोडावे म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. परंतु 8 राण्यांपैकी गडावरती मात्र 6 राण्या राहत होत्या. कारण की तहीबाईंचं निधन हे राजगडावर झालेले 100 राजे अवघे 2 वर्षाचे असताना. दुसऱ्या होत्या पुतला राणी. त्या खाली पाताळगावमध्ये राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ महासाहेब यांची सेवा करण्याकरता खाली पाताळगावमध्ये उतरत्या वयामुळे रायगडाचं वातावरण जाऊन चढ होतं. पण त्यांच्या सेवा करण्याकरता पुतलाबाई राणी साहेब खाली पाताळगावमध्ये. मग हा एका राणीचा एक माल असे 6 माल एक लेवलमध्ये एक तारखे निघतात. याच्यावरती उतरत्या राणीची कौलं आणि तागवाणी लागणार छत होतं. हे गेलं पुढं. महाराष्ट्रातील हर एक गड किल्ल्यांची हीच अवस्था. रायगडावर दिनांक 10 मे 1808 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रताप मेजर हॉल यांनी रायगडावरती तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळतो. जे काही तागवाणी लागलं तो छत आणि उतरत्या नळीची कळू होती ते पूर्णतः जळून गेलेली आहेत. सध्या रायगड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट इंडिया आताच आपण 25 रुपयाचं तिकीट काढलं. त्या 25 रुपयाचा ESIच्या अंडरमध्ये किल्ला आहे आणि ESI गडावरती स्वच्छता गडावरती अनेक देखरेखीची कामं केली जातात. तर हा पैसा तर त्यासाठी वापरला जातो. अशा दृष्टिकोनातून आपण रायगड पाहूया. आता या राणीमाळाची रचना आहे. समोरचा दिवाणी खास हा अक्षय त्या ठिकाणी हवा खाण्यासाठी आणि आपल्याला पाहायला जायचं की 400 वर्षापूर्वीच्या अटॅच टॉयलेट सिस्टम. या जगात 2च टॉयलेट सिस्टम आहे, एक वेस्टर्न आणि इंडियन. इंडियन इथूनच जगाला गेलेली आहे. एका रचना आपण आता पाहणार. भरभक्कम किल्ला ज्यावेळेस तोफेच्या मारामुळे तुटला तर ती तोफ कशी आहे, त्यावेळेस होणारा तो वार कसा होता. जर या राजे असते तर कोणाची ताकद झाली नाही. बरे राजे असते तर त्यावेळेस कोणाची ताकद झाली नाही. या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही ज्यावेळेस गड किल्ल्यांवर येत आहात तर जे तिकीट असतं काय असतं तर त्या गोष्टींबद्दल स्वतः कन्व्हिन्सेशन नका करू. त्यांना क्लिअरली डायरेक्ट विचारा तुम्ही कुठल्या गोष्टींबद्दल. बट जास्त डोकं लावण्याचे कामं मी खूप साऱ्या किल्ल्यांवर करतो, तुम्हालाही माहिती आहे. त्या ठिकाणी खूप सारे. तर ही जी गोष्ट आहे हा आपलाच इतिहास जो तुटलेला आहे तो पुन्हा बनवण्यासाठी ही गोष्ट सुरुवात आहे. तर तुमचाही सहभाग त्याच्यात असू द्या आणि आपण निघूया आता पुढं, चालूयात पुढं.